Chapter number 5, Decimal Fractions. Let us see what is decimal fraction. दशांश अपूर्णांक म्हणजे काय हे बघूयात. A fraction whose denominator is 10, 100 or 1000 or any other 10 times multiple of 10 is called a decimal fraction. Decimal fraction means a fraction whose denominator must be 10, 100, 1000 or any other 10 times multiple of 10. दशांश अपूर्णांक म्हणजे असा अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या 10 पटीत असतो, त्याला काय म्हणायचं, दशांश अपूर्णांक असे म्हणायचं. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 4/10 अँड 126 डिवायडेड बाय 1000. नाऊ लेट अस सी प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट्स इन द डेसिमल फ्रॅक्शन्स. दशांश अपूर्णांकातील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची किंवा काय असते हे बघूयात. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर 378.025. 378.025 हा जो आपला दिलेला डेसिमल फ्रॅक्शन आहे, या फ्रॅक्शन्सच्या प्रत्येक डिजिटची आपल्याला प्लेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता बघा, हे बेसिक नॉलेज आहे. व्हॅल्यू ऑफ युनिट प्लेसची व्हॅल्यू 1 असते. व्हॅल्यू ऑफ टेन्स प्लेस इज 10. टेन्स प्लेसची व्हॅल्यू 10 असते. आणि व्हॅल्यू ऑफ हंड्रेड्स प्लेस इज 100. हंड्रेड्स प्लेसची व्हॅल्यू 100 असते. सिमिलरली टेन्थ्स प्लेसची व्हॅल्यू 1/10, हंड्रेड्स प्लेसची व्हॅल्यू 1/100 अँड थाउजंड्स प्लेसची व्हॅल्यू 1/1000 असते. दिलेल्या नंबरमध्ये म्हणजे दिलेल्या जो आपला दशांश अपूर्णांक आहे, या अपूर्णांकामध्ये 100 प्लेसला 3 आहे. 3ची प्लेस व्हॅल्यू मिळेल 300. 7 हा टेन्स प्लेसला आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू मिळेल 70. आणि 8 हा युनिट्स प्लेसला आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू मिळेल 8. सिमिलरली हा जो आपला डेसिमल पॉईंट आहे, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला 0 हा फर्स्ट नंबर आहे, तो आहे टेन्स प्लेसला, त्यामुळे त्याची व्हॅल्यू मिळेल 0/10 दॅट इज 0. नेक्स्ट हंड्रेड्स प्लेसला आहे 2. 2ची व्हॅल्यू मिळेल 2/100 दॅट इज 0.02. अँड थाउजंड्स प्लेसला आहे 5. 5ची व्हॅल्यू मिळेल 5/1000 दॅट इज 0.005. Now let us see converting common fraction into a decimal fraction. कॉमन फ्रॅक्शनचं कन्वर्जन डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं करायचं, याच्यामध्ये 3 केसेस आहेत. पहिल्या केसमध्ये बघा, इफ देर आर मोर डिजिट्स इन द न्यूमरेटर दॅन झिरोज इन द डिनॉमिनेटर देन काउंट ॲज मेनी डिजिट्स फ्रॉम द राईट ॲज द न्यूमरेटर ऑफ झिरोज अँड प्लेस द डेसिमल पॉईंट बिफोर दोज डिजिट. जर डिनॉमिनेटरला असणाऱ्या 0पेक्षा न्यूमरेटरमधल्या नंबरच्या डिजिट्सची संख्या जास्त असेल, म्हणजे न्यूमरेटरमध्ये इथे किती आहेत 3 डिजिट्स आहेत आणि डिनॉमिनेटरला 0 किती आहे 1, म्हणजे डिनॉमिनेटरच्या 0पेक्षा न्यूमरेटरचे डिजिट जास्त आहेत. अशा वेळी काय करायचं, न्यूमरेटर आहे असा लिहून घेतला आणि काय करायचं, डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी 0 किती आहे 1, म्हणून उजवीकडून या नंबरमध्ये 1 डिजिट मी सोडला आणि इथं काय दिला, डेसिमल पॉईंट दिला. म्हणजे 723/10 हा जो कॉमन फ्रॅक्शन आहे तो कन्वर्ट होईल 72.3 या डेसिमल फॉर्ममध्ये. सिमिलरली 51,250/100 इथं बघा, डिनॉमिनेटरला 2 झिरोज आहेत, म्हणून न्यूमरेटरच्या नंबरमध्ये राईट साईड करून मी 2 प्लेसेस किंवा 2 डिजिट सोडले आणि इथं दिला मी डेसिमल पॉईंट. नेक्स्ट इन सेकंड केस, इफ देर आर ॲज मेनी डिजिट्स इन न्यूमरेटर ॲज झिरोज इन द डिनॉमिनेटर place the decimal point before the number in the numerator and 0 in the integers place. डिनॉमिनेटरला जेवढे 0 आहेत तेवढेच डिजिट जर न्यूमरेटरला असले तर अशा केसमध्ये काय करायचं, जो न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरच्या आधी डेसिमल पॉईंट द्यायचा आणि इंटिजर प्लेसला 0 रिप्लेस करायचा. इथं बघा 7/10 मध्ये छेदस्थानी एकच 0 आहे, म्हणून न्यूमरेटरच्या आधी मी डेसिमल पॉईंट दिला आणि इंटिजर प्लेसला 0 लिहिला. सिमिलरली 54/100 मध्ये तसंच होईल. इथं पण 2 झिरोज आहेत, न्यूमरेटरला पण 2च डिजिट आहेत, म्हणून या नंबरच्या आधी डेसिमल पॉईंट दिला आणि इंटिजर प्लेसला 0 लिहिला. इन थर्ड केस, इफ देर आर फेवर डिजिट्स इन द न्यूमरेटर देन द झिरोज इन द डिनॉमिनेटर प्लेस झिरोज बिफोर द डिजिट इन द न्यूमरेटर टू मेक द टोटल नंबर ऑफ डिजिट्स इक्वल टू द नंबर ऑफ झिरोज इन डिनॉमिनेटर प्लेस. जर डिनॉमिनेटरला असणाऱ्या 0पेक्षा न्यूमरेटरला असणारे नंबर
किंवा डिजिट खूप कमी असतील तर अशा वेळी काय करायचं, डिनॉमिनेटरला जेवढे 0 आहेत तेवढ्या प्लेसेस त्या नंबरमध्ये ॲडजस्ट करायच्या. म्हणजे डेसिमल पॉईंटनंतर येणारे डिजिट आणि डिनॉमिनेटरला असणारे 0 सेम यायला पाहिजेत. इथं बघा 8/100मध्ये छेदस्थानी 2 0 आहेत, म्हणून डेसिमल पॉईंटच्या नंतर पण आपल्या 2 प्लेसेस यायला पाहिजेत किंवा 2 डिजिट यायला पाहिजेत. पण इथे नंबर आहे एकच 8, म्हणून 8च्या आधी एक 0 ॲडजस्ट केला आणि तिथे डेसिमल पॉईंट देऊन इंटिजर प्लेसला परत एक 0 ॲडजस्ट केला. सिमिलरली 8/1000मध्ये सुद्धा छेदस्थानी 3 0 आहेत, म्हणून डेसिमल पॉईंटनंतर आपल्या 3 प्लेसेस यायला पाहिजेत किंवा 3 डिजिट यायला पाहिजेत. देअरफॉर बिफोर 8 आय रिप्लेस 2 zeros. 8च्या आधी मी 2 0 ॲडजस्ट केले आणि इंटिजर प्लेसला 0 लिहिला. लेट अस सी हाऊ टू कन्वर्ट डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन. डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्जन करायचं बघूया. दिस इज हाऊ वी कन्वर्ट अ डेसिमल फ्रॅक्शन इंटू कॉमन फ्रॅक्शन. In the numerator, we write the numerator we get by ignoring the decimal points. In the denominator, we write I followed by as many zeros as there are decimal places in the given number. काय करायचं आहे, जर डेसिमल फ्रॅक्शनचं कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर जो आपल्याला दिलेला डेसिमल फ्रॅक्शन आहे तो डेसिमल फ्रॅक्शन डेसिमल पॉईंट सोडून आहे असं न्यूमरेटरला लिहायचा आणि डिनॉमिनेटरला झिरोज लिहिताना काय काळजी घ्यायची की डेसिमल पॉईंटनंतर किती डिजिट आहेत, एकच डिजिट आहे. तर एक डिजिट आहे म्हणून इथं डिनॉमिनेटरला फक्त एकच 0 द्यायचा. आता इथं बघा सेकंड एक्झाम्पलमध्ये 0.004 डेसिमल पॉईंट सोडून जो माझा डिजिट आहे तो न्यूमरेटरला मी आहे असं लिहिला आणि डिनॉमिनेटरला मी तेवढेच 0 ॲडजस्ट केले जेवढे डेसिमल पॉईंटनंतर डिजिट आहेत. इथं डेसिमल पॉईंटनंतर 2 डिजिट आहेत म्हणून मी इथं 2 zeros लिहिले. म्हणजे 0.04 याचं कन्वर्जन होईल कॉमन फ्रॅक्शनमध्ये 4/100. लेट अस सी हाऊ टू ॲड 2 डेसिमल फ्रॅक्शन्स. दशांश अपूर्णांकाची बेरीज बघूया. एक्झाम्पल 1 905.5 प्लस 27.197. आता याची उभी मांडणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो आपला डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंटच्या खालीच यायला पाहिजे. फर्स्ट नंबर लिहिला 905.5 प्लस 27.197. आता सेकंड नंबरमध्ये डेसिमल पॉईंटनंतर 3 डिजिट्स आहेत म्हणून इथं सुद्धा 2 0 काय केले, ॲडजस्ट केले. आता सिम्पल ॲडिशन 0 + 7 7, 0 + 9 9, 5 + 1 6, 7 + 5 12, 2 here and 1 goes to carry, 1 + 2 3 and 9 as it is. Second example 40 + 27.7 + 2.51, 2.451. नाव वर्टिकल अरेंजमेंट उभी मांडणी करून घेऊयात. 40 + 27.7 + 2.451. आता डेसिमल पॉईंटनंतर इथं मॅक्झिमम 3 डिजिट्स आहेत म्हणून इथं सेकंड नंबरमध्ये 2 zeros मी राईट केले आणि इथं 40.000 असं लिहिले. म्हणजे डेसिमल पॉईंटनंतर तिन्ही नंबरमध्ये 3 प्लेसेस झाल्या. आता ॲडिशन होईल 0 + 0 + 1 1, 5, 0 + 0 + 5 5, 7 + 4 11, 1 here and 1 goes to carry, 7 + 1 8, 8 + 2 10, 0 here and 1 goes to carry, 4 + 2 6, 6 + 1 7. Therefore, answer of 40 + 27.7 + 2.451 will become 70.151. Subtraction of decimal fractions. Decimal fractions ची subtraction. First example 85.96 minus 2.345. सेम कंडिशन इथं फॉलो करायची आहे. उभी मांडणी करताना जो डेसिमल पॉईंट आहे तो डेसिमल पॉईंटच्या खालीच यायला पाहिजे. 85.960 minus 2.345. इथं बघा 2.345 मध्ये इथं डेसिमल पॉईंटनंतर 3 डिजिट्स आहेत म्हणून इथं एक 0 मी ॲडजस्ट केलेला आहे. इथे ॲक्च्युली 96 आहे पण इथे एक 0 आपण ह्या प्लेसेस ॲडजस्ट करण्यासाठी लिहिला. आता बघा सबट्रॅक्शन करूयात. 0मधून 5 मायनस होत नाही पण इकडून जर एक बरो केला तर 10 - 5 होईल. इथं आलेला 5 आहे. 5 - 4 1, 9 - 3 6, 5 - 2 3 and 8 as it is. Therefore 85.96 minus 2.345 will become 83.615. In second example
632.24 मायनस 97.45. चला उभी मांडणी करून घेऊयात. 632.24 मायनस 97.45. इथं बघा एकही झिरो ॲडजस्ट करावा लागला नाही, कारण डेसिमल पॉईंट नंतर दोन्ही नंबरमध्ये दोनच डिजिट्स आहेत. आता सबट्रॅक्शन करून घेऊयात. 4मधून 5 मायनस होत नाही, म्हणून इकडं जर इकडून या 2 पासून 1 बोरो केला तर इकडे होईल 14. 14 मायनस 5 इथं येईल आपल्याला 9. आन्सर मिळेल 9. इथं ऑलरेडी 1 आहे इकडे एक बोरो दिल्यामुळे, त्यामुळे इथं 1मधून आपण 4 मायनस करू शकत नाही. या 2मधून परत 1 इकडे कॅरी केला, इथं होईल 11. 11 मायनस 4 7. नाव इथं परत 1 आहे, त्याच्यामुळे या 3कडून इकडं 1 बोरो केला तर इथे मिळेल आपल्याला 11. 11 मायनस 7 4. नाव हेअर 2 इथं आहे 2, पण 2मधून 9 आपण मायनस करू शकत नाही. या 6कडून इकडं 1 बोरो घेतला तर इथे होईल 12. 12 मायनस 9 3. अँड इथं होता 5, तो 5 आहे असा. देअरफॉर 632.24 मायनस 97.45 आन्सर विल बिकम 534.79. मल्टिप्लिकेशन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स. डेसिमल फ्रॅक्शन्सचं मल्टिप्लिकेशन बघूया. फर्स्ट एक्झाम्पल 2.7 इंटू 1.4. 2.7 इंटू 1.4. आता मल्टिप्लिकेशन करताना डेसिमल पॉईंट इग्नोर करून मल्टिप्लिकेशन करूयात, म्हणजे आपल्याला नंबर्स होईल 27 इंटू 14. हे मल्टिप्लिकेशन आधी करूयात आणि आन्सरमध्ये डेसिमल पॉईंट ॲडजस्ट करूयात. 14 7 98. 8 हिअर अँड 9 गोज टू कॅरी. 14 2 28. 28 प्लस 9 37. आता इथं फर्स्ट नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे आणि सेकंड नंबरमध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट आहे, म्हणजे इथला एक आणि इथला एक 1 + 1 2. इथं आन्सरमध्ये युनिट प्लेसकडून 2 डिजिट्स सोडायचे आणि इथं डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजे आन्सर होईल 3.78. सेकंड एक्झाम्पल 0.57 इंटू 2. आता बघा 0.57 इंटू 2 डेसिमल पॉईंट इग्नोर करून थोड्या वेळासाठी मल्टिप्लिकेशन करूयात. 2 7 14. 4 हिअर अँड 1 गोज टू कॅरी. 5 2 10. 10 प्लस 1 11. 1 हिअर अँड 1 गोज टू कॅरी. 2 इंटू 0 0. 0 प्लस 1 1. आता आपल्याला आन्सर मिळालं 114. पण डेसिमल पॉईंट फर्स्ट नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत आणि सेकंड नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नंतर एकही डिजिट नाही आहे, म्हणजे या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे. म्हणून इथे 2 डिजिट्स सोडून आलेल्या आन्सरमध्ये 2 डिजिट्स युनिट प्लेसकडून सोडायचे आणि तिथं डेसिमल पॉईंट द्यायचा, म्हणजे 4 आणि 1 हे सोडून मी इथे डेसिमल पॉईंट दिला, म्हणजे आन्सर मिळेल 1.14. डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स. डेसिमल फ्रॅक्शन्सची डिव्हिजन. फर्स्ट एक्झाम्पल 4.8 डिवायडेड बाय 2. आता आपण बघितले की कुठल्याही फ्रॅक्शनची डिव्हिजन म्हणजे काय असतं, जो फर्स्ट नंबर आहे त्या फर्स्ट नंबरला सेकंड नंबरच्या मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्सनं जर आपण मल्टिप्लाय केलं तर ती डिव्हिजन होते किंवा डिव्हिजन करण्याची एक पद्धत आहे. आता जो पहिला फ्रॅक्शन आहे आपलं डेसिमल फ्रॅक्शन 4.8, त्याला कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेतलं. 48/10 इंटू 2चा जो हे डिव्हिजन साईन आहे ते डिव्हिजन साईन चेंज होऊन मल्टिप्लिकेशन होईल आणि 2चा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आहे 1/2. हे मल्टिप्लिकेशन करताना जर आपण 2 48ला डिवाईड केलं तर इथं मला मिळेल 24. 24 इंटू 1 24 अँड 10 इंटू 1 10. 24/10 आणि 25/10 हा जो कॉमन फ्रॅक्शन आहे तो डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 2.4. इन सेकंड एक्झाम्पल 32.5 डिवायडेड बाय 25. सेम प्रोसेस. 32.5ला मी कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेतलं. 325 डिवायडेड बाय 10. डिव्हिजन साईन चेंज होऊन मल्टिप्लिकेशन होईल आणि 25चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आहे 1/25. 25नं जर 325ला मी डिवाईड केलं तर मला आन्सर मिळेल 13. 13 इंटू 1 13. 10 इंटू 1 10. 13/10 हा जो कॉमन फ्रॅक्शन आहे तो डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आन्सर मिळेल 1.3.